नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रवीण सुनील चौधरी, जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवरती सर्व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आमचे चॅनल नेहमीच समाजातील ज्वलंत प्रश्न, इतिहास आणि सामाजिक जागृतीचे विषय आपल्या समोर घेऊन येत असते. आजचा हा विषय विशेष माहितीपट कोणत्याही वादाला खतपाणी घालण्यासाठी नाही, तर आपल्याच समाजातील दोन भावांमध्ये निर्माण झालेली दरी मिटवण्यासाठी आणि महापुरुषांच्या विचाराची पुनर्रचना करण्यासाठी आहे. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओ लाईक करून कमेंट मात्र करायला विसरू नका. सध्या महाराष्ट्रात एसटी प्रवर्गातील जातीय उपवर्गीकरणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. लोकशाही मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मातंग समाज आणि बौद्ध समाज जे वर्षानुवर्ष खांद्याला खांदा लावून संघर्षात एकत्र राहिले, आज त्यांच्यात या मुद्द्यावरून मतभेद निर्माण झाले आहेत. वैचारिक पातळीवरील सुरू असलेल्या या चर्चेला दुर्दैवाने काही ठिकाणी हिंसक वळण लागताना दिसत आहे. 1.5 दिवस शिकणारा तो कोण अण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवे याला कोण कुत्र विचारत नाही. जय लहुजी बोल, जय लहुजी बोल, जय लहुजी बोल, जय भीम. नुकतीच ठाणे येथे घडलेली घटना याचेच एक उदाहरण आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राजू थाटे यांच्या वक्तव्यावरून मातंग समाजातील काही तरुणांनी त्यांना घेराव घातला आणि मारहाण केली. या घटनेचा विविध संघटना, युवा शक्ती आणि आंबेडकरी चळवळीतून तीव्र निषेध होत आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी एक समाजाची आंबेडकरवादी महिला म्हणून मी कुठल्याही पक्षाचा, चळवळीची, कुठल्याही पक्षाची, संघटनेची कुठलीही नाही, पण फक्त आंबेडकरवादी, आंबेडकर बाबासाहेबांच्या नावासाठी मारणारी मी भीमाची वागीण आव्हान करते. आज जो राजू थाटेवरती हल्ला झालेला आहे ते एक चळवळीचं काम करणारे प्रामाणिक नेते होते. ज्या पण भारतावानी त्यांच्यावरती हल्ला केलाय, याद राखा, सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करणार. तुमच्या आईला घोड्या आम्ही लावणार बरोबर. तुम्ही वैचारिक लढा होता, वैचारिक लढ्याने लढायचं होतं. मातंग समाजाच्या ज्या भडव्यांनी जो राजू थाटेंवरती हल्ला केलेला आहे त्या भडव्यांना वॉर्निंग करते. तुमच्या आईला घोडे लावायला आम्ही मैदानात उतरलोय. संविधानाचा लढा होता, वैचारिक लढ्याने लढायचं होतं. आम्ही शांत होतो, आतापर्यंत आम्ही गप्प बसलो होतो. जाऊ द्या, जो तुमचा आरक्षणाचा, उपवर्गीकरणाचा जो लढा आहे ते वैचारिक लढ्याने लढत आहे, त्यांना पण त्यांचा हक्क भेटला पाहिजे म्हणून आम्ही म्हणत होतो चला जाऊ द्या. पण तुम्ही पातळीवर तुम्ही तुमची लेवल सोडलेली आहे. तुम्ही जो आता तुम्ही जो बेहार हल्ला केलेला आहे, अरे नामर्द आहात तुम्ही
ठेवलं होतं ना, तुमच्या गळ्यात मर्दान पाटीचा झाडू काढला ना, ही चुकी केली. अरे तुम्हाला दिलंय ना, ते आमच्या बापाने दिलंय. आरक्षण मागण्यात मागताय ना, ते सुद्धा आमच्या बापाने दिलंय. आणि आज तुम्ही त्याच बापांच्या लेकरावरती तुम्ही छक्क्यासारखे भांडणाने हल्ला करताय. याद राखा, तुम्हाला आता सुट्टी देणार नाही आम्ही. तुम्ही जशी सुरुवात केली ना, लाटाकाटे हातात घेतले ना, त्या सचिन साठे, खसबे, इचेकर, तुमच्या आणि तो सुधाकर आमदार, तुम्हाला भालेराव, तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही जे हे आरएसएसचे पिल्लावळात ना, तुम्ही जे आज हे केलंय ना, हे चुकीचं केलंय. आता ह्याला उत्तर आम्ही बरोबर तुमच्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर दिलं जाईल. आम्ही म्हणत होतो जाऊ द्या, बाबासाहेबांचं संविधान आमच्या बरोबर आहे. बाबासाहेबांच्या संविधानावर आम्ही चालणारी लेकरं बाबासाहेबांची. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धांच्या मार्गावर चालायला शांततेने शिकवलंय, पण तुम्ही हिंसाचार करून हा खूप मोठी चुकी केलेली आहे. आता तुम्हाला उत्तर तुम्हाला तुमच्याच पद्धतीने दिलं जाईल. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि मी सर्व समाजाला विनंती करते, गटागटात न वाटता, अरे बांडगुळांनो, जो जो समाजाला गद्दार झाले त्या पण बांडगुळांना मी सांगते, समाजासाठी एकत्र या. हा लढा समाजासाठी आहे. उपवर्गीकरण हे रद्द झालंच पाहिजे. सगळ्यांना सांगते, कुठला आपला पक्ष संघटना बाजूला सारून समाजाने आंबेडकरी निळ्या झेंड्याखाली एकत्र यायचंय आणि ह्यांना या मागांना आता ह्यांना ह्यांच्या पद्धतीने उत्तर द्यायचे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. पण या सगळ्यात कौतुकास्पद आणि मार्गदर्शक बाब म्हणजे स्वतः राजू थाटे यांनी या संकटाच्या काळातही अत्यंत समजूतदारपणा दाखवत पूर्ण समाजाला शांततेचे आवाहन केले आहे. त्यांनी घेतलेली ही भूमिका सिद्ध करते की कायदा हातात घेणे हा कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज नाशिकच्या दौऱ्यावर जात असताना ठाणे या ठिकाणी काही जे मातंग समाजातील हिंदुत्ववादी मातंग आहे, आरएसएसचे लोक, ह्या लोकांनी मला 20-25 लोकांनी पकडून मारहाण केली व सातत्याने जय लहुजी, जय अण्णा बोल, असं जय श्रीराम बोल अशा प्रकारे शब्द वापरून मला मारलं. परंतु मी शेवटपर्यंत जय भीम बोलत राहिलो. मला 30 ते 25 मिनिटं मारहाण झाली. त्या झुंडशाहीमध्ये मला मोठ्या प्रमाणात मारहाण झाली, परंतु तेथील स्थानिक पोलीस त्वरित त्या ठिकाणी आले व मला वाचून दवाखान्यात घेऊन गेले आणि एफआयआर देखील माझ्या म्हटल्याप्रमाणेच घेतलेली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे. आपण कोणीही पॅनिक होऊ नका. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, ह्याच्यानं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहोत. आपण कायदा मानणारे आहोत. त्यामुळे कायद्याचं कोणीही उल्लंघन करू नका. मी उद्या नाशिकच्या सभेमध्ये जाणार आहे आणि आपली लढाई ही विचारांची लढाई आहे. आपण ती विचारेच लढू. अशा झुंडशाहीला आणि गुंडगिरीला आपण भिणारे नाही आहोत. जय भीम, नमो बुद्धाय. एक काळ असा होता जेव्हा सुवर्ण वर्गाकडून किंवा विशिष्ट मनुवादी विचारांच्या लोकांकडून आपल्या महापुरुषांची विटंबना केली जात होती. तेव्हा हा संपूर्ण वंचित समाज एकत्र येऊन रस्त्यावर उतरायचा. पण आज काय घडतंय, खूप मोठा प्रश्न आहे आपल्या समाजापुढे निर्माण झालेला आहे. ज्या महापुरुषांनी आपल्याला जनावरांच्या जगण्यातून माणसाचे जिणे दिले, ज्यांनी आपल्याला हक्क आणि अधिकार मिळवून दिले, आज आपण त्याच महापुरुषांना आपापल्या जातीच्या चौकटीत बंदिस्त करत आहोत. एका समाजातील तरुण दुसऱ्या समाजाच्या महापुरुषाबद्दल बेताल वक्तव्य करत आहेत. हा केवळ त्या महापुरुषांचा अपमान नाही, तर आपल्या स्वतःच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. बाबासाहेबांचे संविधान, अण्णाभाऊंची लेखणी आणि वस्ताद लहुजी साळवेंची क्रांती ही कोण्या एका जातीसाठी नव्हती, ती संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी होती. हे आपण कसे विसरू शकतो? या महाराष्ट्राला एकतेचा फार मोठा इतिहास आहे. शतकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी
जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांनी कोणत्याही एका जातीच्या जोरावरती केली नाही. त्यांनी 18 पगड जातींच्या आणि 12 बलुतेदारांच्या सामान्य माणसांना एकत्र केले. मातंग, महार, चांभार, रामोशी, कोळी, मराठा या सगळ्यांना एकत्र आणून त्यांना मावळा ही एकच उपाधी दिली. मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा, कारण मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून रयतेचं राज्य, स्वराज्य निर्माण केलं. मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रामध्ये चंद्रभागेच्या तीरी 18 पगड जातीच्या वारकरी बांधवांचा, वैष्णवांचा मेळा जमतो आणि तो एकाच पांडुरंगाच्या चरणी लीन होतो. मी त्या महाराष्ट्रातून येतो ज्या महाराष्ट्रातून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढींच्या आणि परंपरांच्या आणि कर्मकांडाच्या चौकटीत झुगारून मानवतेला अधिष्ठान मिळवून दिलं. हा रयतेचा राजा सर्वांचा होता, म्हणूनच स्वराज्य उभे राहिले. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत सावतामाळी यांनी नेहमीच भेदाभेद, अमंगळ हाच संदेश दिला. आपण एकाच मातेचे अपत्य आहोत, एकाच संघर्षाचे वाटेकरी आहोत, हे संतांनी आपल्याला शिकविले. तरुण पिढीला नम्र आव्हान, उपवर्गीकरण होणार की नाही हा कायदेशीर आणि संविधानाचा विषय आहे. न्यायालय आणि शासन त्यावर योग्य ते निर्णय घेईल, पण या कायदेशीर प्रक्रियेसाठी आपण आपल्यातील सामाजिक सलोखा, आपला भाईचारा का पणाला लावत आहोत. ठाण्यामध्ये राजू थाटे यांच्यासोबत जी घटना घडली तशी घटना महाराष्ट्रात पुन्हा कधी कुठे घडता कामा नये. मित्रांनो, तुम्हा सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे. एससी प्रवर्गामध्ये 59 जातीय समूह आहेत. 155 किंवा 54 काहीतरी उपजाती आहेत, सर्व मिळून, सगळ्यांच्या मिळून. यांच्यामध्ये एससी प्रवर्गातील जातीय उपवर्गीकरण होईल नाही होईल माहिती नाही. त्याच्यावरती काय शासन निर्णय घेईल हेही माहिती नाही. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला, राज्याला आदेश दिलेला आहे की तुम्ही याच्यामध्ये जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये उपवर्गीकरण करू शकता. कराच म्हणून त्यांनी आग्रह धरलेला नाही. करू शकता आणि कराच ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. जर शासनाला योग्य वाटत असेल की याच्यामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे, जातीय उपवर्गीकरण झालं पाहिजे, जो वंचित घटक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे किंवा आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे, त्या अनुषंगाने जर त्यांनी केलं तर चांगलीच गोष्ट आहे. जे मागास आहेत ते पुढारतील, त्यांचा विकास होईल, त्यांचा समाज पुढे येईल आणि विकासगंगेच्या प्रवाहामध्ये तेही आपली वाटचाल करतील आणि आपल्या समाजाची विकास करतील किंवा आपला समाज प्रवाहित राहील विकासाच्या मार्गाने. मित्रांनो, हा शासनाचा आणि संविधानिक विषय आहे. तुमच्या आमच्या सांगण्यावरून किंवा तुमच्या आमच्या विरोध करण्यावरून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. शासन हे संपूर्ण घटनेवरती अभ्यास करत असतं. संपूर्ण घटनाक्रम हे लक्षात घेऊनच ते निर्णय देत असतं. सुप्रीम कोर्ट हे संविधानाच्या अधीन काम करतं. त्यांनीही कुठल्या विचारानेच काहीतरी निर्णय घेऊन हे आदेश दिलेला असेल. त्यामुळे आपण शांततेत ह्या पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे. जो काही निर्णय येईल तो आपण आनंदाने स्वीकारला पाहिजे, या मताचा मी आहे. आपलं मत काय आहे आपण हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सुचवावं. आणि जो राजू थाटे, जे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत जे घडलेलं आहे, त्यांनी वक्तव्य केलं, त्यांना मारहाण झाली, असाच प्रकार तुम्ही विसरू नका. आपल्याही समाजातून आपलेही कार्यकर्ते करतात. तुम्ही कदापि हे विसरू नका की आपलेही कार्यकर्ते असेच प्रकारचे वक्तव्य बेताल करतात. त्यांच्याकडे आंबेडकरी चळवळीकडे किंवा आंबेडकरी कार्यकर्त्यांकडे त्याचे पुरावे आहेत. सोशल मीडियावरतीही असे भरपूर व्हिडिओ आहेत जे तुमच्या बाजूनेही आहेत. मी तुमच्यावर थेट आरोप करत नाही, दोन्ही समाजावरती मी आरोप करत नाही. माझं हात जोडून
एक तुमच्याच घरातील एक बांधव म्हणून, तुमच्याच समाजाचा एक भाग म्हणून मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तमाम एससी प्रवर्गातील 59 जाती समूहातील सर्व माझ्या बांधवांना हात जोडून नम्र विनंती करतो, कोणीही कुणाच्याही महापुरुषांच्या विरोधात बेताल वक्तव्य करू नये, त्यांचा अवमान करू नये. हे खूप घाणेरडी सवय आहे आणि असंविधानिक आहे आणि समाजाला तेढ निर्माण करण्यासारखे आहे. मित्रांनो, बघा, मित्रांनो, जय चौधरी क्रिएटरच्या माध्यमातून आम्ही तमाम तरुण पिढीला, युवा शक्तीला आणि समाजातील ज्येष्ठ विचारवंतांना एक नम्र आवाहन करतो. सोशल मीडियाचा वापर शांततेसाठी करा. फेसबुक, व्हॉट्सॲपवर एकमेकांच्या महापुरुषांवर किंवा जातीवर चिखलफेक करणे थांबवा. 2. कायद्याचा आधार करा. राग किंवा संताप व्यक्त करण्यासाठी हिंसाचार हा मार्ग असू शकत नाही. वैचारिक लढाई वैचारिक पद्धतीनेच लढली पाहिजे. 3. एकजूट कायम ठेवा. लक्षात ठेवा, जेव्हा आपण आपापसात लढतो तेव्हा त्याचा फायदा तिसराच समाज किंवा व्यवस्था घेत असते. एक अदृश्य शक्ती आहे मित्रांनो, मी हा ठाम दावा करतोय, मी कोणाचं नाव घेणार नाही, पण याच्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती आहे मनुवादी विचारसरणीची, जी आजपर्यंत कधीच असं कधी घडलं नाही. ती घडवू इच्छिते. आपल्यामध्ये फूट पाडून आपल्याच घरात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपलं घर कशा प्रकारे फुटेल याचा प्रयत्न करत आहे. ती अदृश्य शक्ती मित्रांनो तुम्ही वेळेत ओळखा आणि त्यांनी जे उपवर्गीकरणाचं जे जाळं आमच्यावर फेकलेलं आहे त्या जाळ्यामध्ये अडकायचं की नाही अडकायचं हे पटकन ओळखून तुम्हीच ठरवा. पुढं बघा, आतापर्यंत केलेल्या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचत असताना आपली गरिबी, आपले प्रश्न आणि आपले शत्रू एकच आहेत. महापुरुषांनी आपल्याला एकत्र येऊन लढायला शिकविले, आपापसात लढायला नाही. चला महापुरुषांच्या विचारांना केंद्रबिंदू मानून द्वेष बाजूला सारूया आणि एक सशक्त, सुशिक्षित आणि एकसंध समाज निर्माण करूया. मित्रांनो, पुन्हा एक बार मी जय चौधरी क्रिएटर या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि तमाम आमच्या चौधरी परिवाराच्या माध्यमातून मी तमाम समाज बांधवांना एक नम्र विनंतीपूर्वक आणि हात जोडून आवाहन करू इच्छितो. मित्रांनो, आपल्यातील भाईचारा मिटू देऊ नका. मनुवादी सरणीच्या विचारांचा विजय कदापिही होऊ द्यायचा नाही. आपण एक आहोत, एकच राहणार आहोत. वर्गीकरण होऊ द्या नाहीतर नाही होऊ द्या, आम्ही एक आहोत, कायमस्वरूपी एकच राहणार आहोत. राजू थाटेंसोबत जी घडलेली घटना आहे ती पुन्हा घटना घडता कामा नये. चला तर मित्रांनो, तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं. मी प्रवीण सुनील चौधरी, जय चौधरी क्रिएटरचा निवेदक आपला शतशः आभारी आहे. जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय. तमाम त्या महापुरुषांना, क्रांतिकारकांना, वंदनीय व्यक्तींना मी शतशः नमन करतो, ज्यांनी आपापल्या समाजासाठी अमोल असं कार्य केलं आणि आपल्या समाजाच्या विकासासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. त्यांना माझं त्रिवार वंदन. चला पुढच्या व्हिडिओत आपण भेटूया अशाच प्रकारच्या नवीन विषयासह, सामाजिक हिताच्या विषयासह, समाजाला एकत्र आणणाऱ्या विषयासह. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. पाहत राहा जय चौधरी क्रिएटर. तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं, मी आपला शतशः आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.